हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत. या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, एक्सल दियन्ना नांदिया या कोणत्या फळाच्या जाती आहेत? पहा, या आहेत केळीच्या जाती. योग्य उत्तर पहा, ऑप्शनमध्ये केळी नाहीये, या आहेत केळीच्या जाती. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो? पहा, पनामा हा रोग अंजीर फळझाडावर आढळतो. ओके, योग्य उत्तर अंजीर. ओके, ऑप्शन मागचे पुढचे मागे झालेत. ओके, पुढे पाहूया. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण असते 35 ते 45%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 35 ते 45%. समोरचा प्रश्न, ठिबक सिंचन पद्धतीत उन्हाळ्यातील पाण्याचा दाब किती असावा लागतो? पहा, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उन्हाळ्यातील पाण्याचा दाब 0.5 ते 1.1 इतका किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर असायला पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 0.5 ते 1 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, आता हा प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, शेंगवर्गीय वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता? चला, या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. शेंगवर्गीय वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, चला 10 सेकंद वेळ घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा. चला, कमेंट केलंय, पुढे जाऊया. चला, मी तुम्हाला आन्सर देखील सांगतो, कन्फर्म करून घ्या. रायझोबियम या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रायझोबियम. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केले जाते? पहा, कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केले जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर ते प्रवरा खोऱ्यामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, प्रवरा. समोरचा प्रश्न, दूध नासण्याची प्रक्रिया दुधातील खालीलपैकी मग कशामार्फत कोणामार्फत केली जाते? दूध नासण्याची प्रक्रिया आपल्याला विचारली तर ती लॅक्टिक ॲसिडमुळे होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर समोरचा प्रश्न, गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंत करीत असताना त्यांच्या तोंडावाटे कोणता वायू बाहेर पडतो? पहा, गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंत करत असताना त्यांच्या तोंडावाटे मिथेन वायू बाहेर पडतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मिथेन. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र भूजल अधिनियम सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी नियमनाची अंमलबजावणी केव्हापासून झाली? पहा, महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 पासून याची अंमलबजावणी झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1993. समोरचा प्रश्न, फळांची काढणी झाल्यानंतर फळे कोणत्या संजीवकाच्या सौम्य द्रावणात बुडवून पिकवली असता ती उशिरा पिकतात? पहा, पिकांची काढणी झाल्यानंतर फळे जर आपण नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडमध्ये बुडवली तर ती उशिरा पिकतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. समोरचा प्रश्न, मरीन कल्चर म्हणजे काय रे? मरीन कल्चर म्हणजे काय? पहा, मरीन पासून आपल्याला लक्षात यायला पाहिजे समुद्र. ओके, मग असा समुद्राचा पर्याय कोणता आहे? पहा, समुद्र, जलाशय, सरोवर. मग समुद्राचा हा पर्याय. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्यशेतीचे प्रयोग. मरीन कल्चर म्हणजे किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्यशेतीचे प्रयोग. समोरचा प्रश्न, द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा उपयोग करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2,
सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, पुढे पाहूया. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना. पहा, हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, हा प्रश्न तुमच्यासाठी, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. दादासाहेब कन्नमवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक की यशवंतराव चव्हाण. या 4 पैकी कोण याची कल्पना मांडली? त्याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, कापूस एकाधिकार खरेदी योजना. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. दादासाहेब कन्नमवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, टाइम घ्या 10 सेकंद. ओके, तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिले असणार आहेत. ते आहेत वसंतराव नाईक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक. जनावरांना लाळ आणि खुरकत आजार कशामुळे होतो? जनावरांना लाळ आणि खुरकत आजार हा विषाणूंमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषाणू. समोरचा प्रश्न. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट हे आहे डेहराडूनमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डेहराडून. समोरचा प्रश्न. गाजर गवताच्या निर्मूलनासाठी कोणते कीटक उपयुक्त आहे? गाजर गवताच्या निर्मूलनासाठी झायगोग्राम बीटल, ज्यालाच मॅक्सिकन भुंगे म्हणतात, हा कीटक उपयुक्त आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 झायगोग्राम बीटल, मॅक्सिकन भुंगे. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या खतात नत्राचे प्रमाण अधिक असते? पहा, कोणत्या खतामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते? कोंबडी, हिरवळीचे खत, गांडूळ, सोनखत. तर ते कोंबडीच्या खतामध्ये असतं मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोंबडी खत. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते? पहा, प्रथिनांचे प्रमाण कोणत्या पिकामध्ये अधिक असते रे? तर ते गव्हामध्ये जास्त असते. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापैकी गव्हामध्ये जास्त असतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गहू. ओके, 1 गहू. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व B1चे प्रमाण अधिक असते? पहा, कोणत्या फळामध्ये जीवनसत्व B1चे प्रमाण अधिक असते? तर तो फळ काजू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 काजू. ओके, समोरचा प्रश्न. पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल? पहा, पिकास पाणी द्यायचे झाल्यास आपण न्यूट्रॉन प्रोब हा वापरतो, टेन्सोमीटर हे देखील वापरतो, जिप्सम ब्लॉक हे देखील वापरतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व यंत्रे आपल्याला वापरता येतील. समोरचा प्रश्न. सुरू ऊस पिकास डॅश डॅश सेंटीमीटर पाण्याची गरज असते? सुरू ऊस पिकास 275 सेंटीमीटर पाण्याची गरज असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 275. समोरचा प्रश्न. शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा डॅश डॅश वापरून परिणामकारकरित्या थांबविता येतो? पहा, शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा बंटोनाइट वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बंटोनाइट. समोरचा प्रश्न. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती, हवा, पाणी यांचे प्रमाण किती असावे? पहा, पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती, हवा आणि प्राणी यांचं प्रमाण 50-25-25 असा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 50-25-25. समोरचा प्रश्न. पहा, शेळीमध्ये मटणाकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे? शेळीमध्ये मटणाकरिता जमनापुरी, सानेन, ब्लॅक बेंगाल की अंगोरा यापैकी कोणती जात प्रसिद्ध आहे? तर ती आहे ब्लॅक बेंगाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ब्लॅक बेंगाल. ओके, ब्लॅक बेंगाल. समोरचा प्रश्न. डॅश डॅशमुळे दुधाचा रंग पिवळसर होतो?
दुधाचा रंग कशामुळे पिवळसर होतो? रायबोफ्लेविन, लॅक्टोज, नायसिन, कॅरोटीन. पहा तर तो कॅरोटीनमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कॅरोटीन. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुमच्या पुढे हेच प्रश्न दिसावेत, या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.